मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाने प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केलं। आम्ही काय केलंय यामध्ये त्या सर्व कामाचा उल्लेख त्यांनी सविस्तरपणे केला। एक काम नाही, अशा अनेक कामं, अशा अनेक योजना या त्या रिपोर्ट कार्ड मध्ये होत्या। एक 5 वर्षाचा कालावधी जेव्हा निवडणुकीचा संपतो त्यावेळेला सरकारने केलेली कामाची माहिती जनतेसमोर देणं हे प्रत्येक पक्षाचा जो राजकीय पक्ष आहे त्याचं काम आहे। त्यापूर्वी जी काही महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये ठरल्याप्रमाणे टोमणे मारणे, विरोधात बोलणे, सरकारने काहीच केलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न करणे, परंतु त्या पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी काय केलंय त्या एकाही कामाची त्यांनी वाच्यता त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केली नाही। कालची प्रेस कॉन्फरन्स आमची झाल्यानंतर काही महाभागाला तर पूर्ण राजकारण कळते की काय अशा आविर्भावामध्ये त्यांनी पूर्ण त्याला म्हणतात चिरफाड करण्याचा प्रयत्न केला। काय बोलले रिपोर्ट कार्डवर? रिपोर्ट कार्ड नाही, डिपोर्ट कार्ड झाले। बोलताना कमीत कमी महाराष्ट्राची इज्जत आपण किती घालवतोय याचं तरी भान राखलं पाहिजे होतं। एका बाबतीमध्ये ते हुशार आहेत, आकडेवारी सहित सांगतात टक्केवारी कशी असते, किती लोकांचं पुन्हा ते दुसरीकडे त्यांना शिफ्ट केलं तर काय होईल, किती स्क्वेअर फीट जागा कशी इकडच्या तिकडं जाईल। एकदा तरी त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा उल्लेख केलाय? एकदा तरी त्या बेरोजगाराचा उल्लेख केलाय? एकदा तरी त्या लाडक्या बहिणीचा उल्लेख केलाय? कमर्शियल जेवढा असेल, फायदा ज्याच्यात असेल तेवढंच बोलायचं। धारावीचा प्रश्न, आता हे सर्व मुंबई अदानीच्या घशात चालली, टेंडर काढणारे तुम्ही, तुमच्या काळातलं असलेलं टेंडर, त्याच्यामध्ये आम्ही केलेले पुन्हा सुधारणा एकदा पाहतं खरं। नाल्यामधल्या ज्या ठिकाणी नाल्या वाहतात, ज्या ठिकाणी किडे आहे, ज्या ठिकाणी घाण आहे, त्या माणसांना चांगल्या स्थितीत आणण्याचं काम हे सरकार करतंय, त्याला खरं तर अर्थानं सपोर्ट केला पाहिजे। हा यांचा प्रश्न आहे, परंतु माहितीला बदनाम कसं करायचं एकांनीही आजपर्यंत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा प्रेसच्या व्यतिरिक्त कधीही या आरक्षणाच्या मुद्द्यावर एक शब्दही काढला नाही। का काढत नाही? त्यांना माहिती आहे आरक्षणाचा मुद्दा जर घेतला तर ते आपल्या अंगलट येईल आणि आपल्या बाजूने जे काही त्यांना वाटतं की वातावरण आहे ते सगळं विरोधात जाऊ शकतं याची जाणीव त्यांना आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्यांनी 4 वेळेला मुख्यमंत्रीपद भूषवलंय, हे उबाटा गटाचे 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलंय, वेगवेगळे सल्ले द्यायला लागलेले आहेत आता। म्हणजे सल्ले देऊन आपलं कामकाज संपलं, चेंडू आता तुमच्या कोर्टात आहे, तुम्ही आता काही करा असं सांगून स्वतःची जबाबदारी ढकलण्याचं, इतरांवर ढकलण्याचं पाप हे लोक करतायत। म्हणून हे सरकार, माहितीचं सरकार दमदारपणे आपलं पावलं टाकतंय। माझ्या लाडक्या बहिणी योजनेला कुणाची हिंमत नाही विरोध करण्याची। ज्या पद्धतीने सरकार काम करतंय, ज्या पद्धतीने आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालली ना, ज्याप्रमाणे वयोवृद्धाची योजना चालली ना, विद्यार्थ्यांची चालली ना, इतर अनेक गोष्टी ज्या चालू आहेत, त्याला आता त्याच्यामुळं यांना प्रचार काय करावा हा संभ्रम निर्माण झाला आहे। कसल्या बैठकी घेताय तुम्ही? महाविकास आघाडीच्या बैठकी झाल्या, आमचा फॉर्म्युला ठरला। काय ठरला होता फॉर्म्युला? मागच्या वेळेला तर इथपर्यंत गेले होते की आमचे 260 जागा फायनल झालेल्या आहेत आणि फॉर्म्युला काय ठरलाय की ज्या पक्षाकडे पूर्वी ज्या जागा होत्या त्या पक्ष लढवणार आणि नंतर राहिलेल्या जागावर आमच्या त्या जे काय महाविकास आघाडीची युतीची बोलणी होणार। आकडेवारी जर पाहिली, गेल्या वेळेला विधानसभेला त्यांनी जे काही जागा लढवल्या होत्या प्रत्येक पक्षाच्या, बघा
तर त्याचा सर्व आकडा होतोय 254. मग तुम्ही 6 जागासाठी 5 बैठका घेतल्या होत्या का? कशासाठी ते तमाशा दाखवतो लोकांना? आजचं स्टेटमेंट बघा, पुन्हा ते रिव्हर्समध्ये आलेत. पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते म्हणतात आमच्या 200 जागावर आमची बोलणी फायनल झालेली आहे. त्यांच्याच एक दुसरे काँग्रेसचे नेते म्हणतात नाही आमचे 220 जागेवर फायनल झालेले आहेत. ही झाले जागा वाटपा संदर्भामध्ये यांचं असलेली स्ट्रॅटेजी. म्हणजे यांचं कशात काय ताळमेळ नाही हे स्पष्टपणे दिसतंय. हा तर जागा वाटपाचा फक्त फॉर्म्युला आहे. आता मुख्यमंत्र्याचे फॉर्म्युले वेगवेगळे यायला लागलेले. जे कालपर्यंत म्हणत होते की आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही, तर त्याने तर इनडायरेक्टली शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर करून टाकला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. नाना पटोले आपले गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. त्यांना माहिती आहे काही झालं तर आपल्याला मोठ्या भावाच्या भूमिकेत राहायचं ना, आपल्यालाच मुख्यमंत्री बनायचं, ते अडून बसलेले आहेत. राहिले उभाटा गटाचे नेते, आमच्या चेहऱ्याशिवाय तुम्हाला मतदान पडणार नाही असं बोंबलून घसा कोरडा करू अरे आमच्या नेत्यांचं नाव घ्या म्हणून ते सुद्धा हतबल झालेले आहेत. त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे हे यांचं कुठंही अलबेल नसताना महायुतीवर यांनी जे टीका करतात याचे पडसाद त्यांनाच कळून येतील की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती बहुमतात येते, चांगल्या ताकदीने ते इलेक्शन लढवतील. जे घडलं, आणखीन एक महाभाग बोलले, इलेक्शन कमिशनरने उद्धव साहेब आजारी पडले याचा फायदा घेऊन आचारसंहिता डिक्लेअर केली. किती विद्वान लोक आहेत हे. एखादा माणूस आजारी पडला त्याच्याबद्दल चांगलं वक्तव्य करण्यापेक्षा, त्याला शुभेच्छा देण्यापेक्षा, चांगला बरा हो म्हणण्यापेक्षा ते आजारी पडले म्हणून इलेक्शन कमिशनरने आचारसंहिता लावली. इतक्या बालिशपणाचे वक्तव्य करणारे लोक सत्तेमध्ये येण्याचे स्वप्न पाहायला लागलेले आहेत. पहिले हे सांगायचे की एकाच ह्याच्यामध्ये इलेक्शन झाले पाहिजे, एकाच टप्प्यामध्ये झाले पाहिजे. ते निवडणूक आयोगाने मान्य केल्यानंतर आता त्याला लागलं की आपण जे बोललो त्याची आता ती चूक केली. मग आता पुन्हा ईव्हीएम मशीनवर घुसरणं, पुन्हा ईव्हीएम. आता लोकसभेला बोलले नाही, जागा जास्त आल्या तेव्हा. आता हरियाणामध्ये जिंकले, ईव्हीएम मशीनचा घोटाळा त्यांच्या नजरेत येतो. म्हणून अशा ह्या सगळ्या बकवास गप्पावर किंवा स्टेटमेंटवर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही. जनतेला माहिती आहे हे लोक फक्त फसवेगिरी करण्याच्या उद्देशाने असे स्टेटमेंट करत असतात आणि याचा परिणाम या निवडणुकीवर काही होणार नाही. म्हणून महायुतीची सत्ता ही निश्चित येणार आहे, एवढं मात्र खरं. बरं, मराठवाड्यात लोकसभेला जवळपास 8 जागांपैकी 7 जागेंवर जरंगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसला, पराभव झाला. आता विधानसभेला 46 जागा आहेत. जरंगे म्हणतात की 20 तारखेला निवडणूक लढवण्याची किंवा पाडण्याची घोषणा करायची. तर त्यांनी अशी जर घोषणा केली पाडण्याची किंवा लढवण्याची तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? लोकसभेला जो काही इफेक्ट झालेला आहे, तुम्ही हे या एका गोष्टीला मान्य करावं लागेल की या ठिकाणी जो निगेटिव्ह सेट केला होता काँग्रेसने, उबाठाने, शरद पवारांनी, घटना बदलणार हा प्रामुख्याने एक मुद्दा. दुसरं मुसलमान समाजाला, तुम्हाला इथून आता मोदी जर सरकार आलं तर तुमची हकलपट्टी पाकिस्तान होणार हा दुसरा मुद्दा होता. आणि निश्चित जरांगे फॅक्टरचा सुद्धा काही इम्पॅक्ट काही मतदारसंघामध्ये झाला, हे नाकारून चालणार नाही, म्हणून त्याचा सुद्धा फरक पडला होता. परंतु आता ह्या तिन्ही गोष्टी जे काँग्रेसने राष्ट्रवादीने बोलले ते जो नेरेटिव्ह सेट केला होता हे लोकांच्या लक्षात आलं आहे. म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उबाटाकडे आता मतदान जाणार नाही. ते मतदान आता सगळीकडं वाटल्या जाईल एवढं निश्चित आहे. जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे ती त्यांनी त्यांच्या पक्षाची घेतलेली, पक्ष म्हणून नाही परंतु संघटना म्हणून घेतलेली भूमिका आहे. त्याचा काय परिणाम होईल, काय हे होतील हे येणारा काळ सांगेल. परंतु आमची आजही त्यांना विनंती राहणार आहे, ज्यांनी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले त्यांनी त्यांच्याबरोबर राहावं, ही विनंती निश्चित आम्ही त्यांना करू. संजय राऊत म्हणाले की म्हणजे सुप्रीम कोर्टामधून ती जी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि हातातून तलवार काढून संविधान दिलं, त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की असंवैधानिक सरकार सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय दिला नाही. संविधानाची हत्या रोज होत आहे. संविधानाचं पुस्तक हातात देऊन न्यायालय RSSचा अजेंडा पसरवत आहे. संविधानाचं पुस्तक हातात दिलं न्यायदेवतेच्या, ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे.
तलवारीने नाही तर घटनेने हे राज्य चालणार आहे. हे जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीने घेतलेला जर तो निर्णय असेल तर तो आनंद देणारा निर्णय. राहुल गांधी सारखं जाहीर सभेमध्ये ते घटनेचं पुस्तक घेऊन असं हलवणं, तर कधी एखादं पान वाचलं की नाही त्यातलं माहीत नाही, पण जे लोकांना दाखवताना मूर्ख बनवण्यासाठी त्यांना म्हणा त्या घटनेचा अपमान तुम्ही करणं बंद करा. तुमच्या कृतीमुळं लोक तुम्हाला कार्टून म्हणून समजतात, विद्वान म्हणून समजत नाहीत. म्हणून संजय राऊतला फक्त आता राहुल गांधीकडे जाऊन त्यांना काही सजेशन द्यायचे असेल तर द्यावेत. सुप्रीम कोर्ट आपलं काम व्यवस्थित करतंय आणि त्याच्यामध्ये तुमच्या सारख्याच्या सजेशन घेण्याची त्यांना आवश्यकता नाही. वोट जिहाद शब्दाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद हा शब्द वापरला होता, तर त्यावरती निवडणूक आयोग म्हणते की या संदर्भात कायदेशीर तपास करून निर्णय घेणार आहे. कायद्याच्या बाहेर जाणारं कुणी विधान केलं तर त्याच्यावर कारवाई होणार. निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यांनी तो योग्य तो निर्णय घ्यावा. मला वाटतं देवेंद्र फडणवीसनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत असलेलं वक्तव्य म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता बिलकुल तुसारामसुद्धा नाही. महाराष्ट्राच्या विकासाची करण्याची जबाबदारी जयंत पाटलांवर आहे असं शरद पवार म्हटलेत आणि त्यामुळे असं म्हटलं जाते की जयंत पाटील हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. जयंत पाटलावर जबाबदारी का दिली त्याच्या मागचा इतिहास चांगल्या प्रकारे शरद पवार साहेबांना माहिती आहे, चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका माहिती आहे. मला तरी वाटतं जयंत पाटील आता हलवू नयेत. ते गोड बोलून काय करतील त्याचा नेम नसल्यामुळं कदाचित त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली असावी. जयंत पाटील आहे त्या ठिकाणी चांगले राहावेत, पक्षाचा प्रचार करावा अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. तुम्हीच वक्तव्य केलं होतं काही लोकसभेच्या वेळेस, त्याचाच अर्थ मी सांगितला, त्याच वक्तव्याचं अनुसरून सांगितलं. जयंत पाटलाची तिथं जी काय घुसमट होत होती, रोहित पवार सारखे मोठाले नेते उदयास आल्यानंतर जयंत पाटलाला जे दाबण्याचा प्रयत्न केला होता ती चूक आता त्यांच्या लक्षात आल्यामुळं जयंत पाटलांनी इतरत्र जाऊ नये म्हणून त्यांनी ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली आणि रोहित पवारला सांगितलं चिंगम घे, तोंडातच सगळं बस. वानखेडे यांना धारावीत शिवसेनेकडून तिकीट मिळते अशी शक्यता. आजच तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की समीर वानखेडे धारावीमधून आमच्याकडे लढण्याच्या मनस्थितीत आहेत, परंतु ही बातमी आहे. वस्तुस्थिती तशी आतापर्यंत नाही. लढायचं असेल तर त्याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेतील, परंतु आतापर्यंत तरी त्यांना उमेदवार म्हणून आम्ही पाहिलेलं नाही. धनाढ्य आहेत, काळा पैसा आहेत, काळ्या पैशावाले नाही तर कोणाकडे जातील म्हणून ते तिकडेच चालले असं विजय वडेट्टीवार म्हणतात. काँग्रेसवाल्याला धनाढ्य शब्दाचा अर्थ आजकाल जास्तच कळायला लागलेला आहे. धनाढ्य कोण नव्हतं त्यांच्याकडे याची यादी एकदा काढा. सर्वसामान्याला जर राजकारणामध्ये मोठं मानाचं स्थान दिलं असेल तर फक्त ना फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी, इतर कोणीही नाही, त्यांच्या वारसांनीही नाही आणि इतरांनी नाही. म्हणून धनाढ्याची यादी काढायची असेल तर शरद पवारची आणि काँग्रेसची यादी थोडीशी मॅच करा, त्याच्यामध्ये सर्वसामान्याचं स्थान कुठे हे त्यांना कळेल. श्याम मानव आहेत, त्यांनी महाविकास आघाडीला टिप्स दिल्यात काही. लाडक्या बहीण योजनेचं कौतुक करा, महायुतीचं सरकार हाकलायला सांगा आणि आम्ही 2,000 रुपये देणार असं सांगा, असं त्यांनी थेट राहुल गांधीला सुद्धा सांगितलं असल्याचं सांगतात. श्याम मानवांना महायुती काय काम करते याची जाणीव झालेली. जितका विरोध तुम्ही माझे लाडकी बहीण योजनेला कराल, जितका विरोध महायुतीच्या कामाला कराल तेवढं तुम्ही बॅकवर जाणार आहे. हे त्यांच्यासारख्या जे राजकारणात नव्हते परंतु विद्वान म्हणून स्वतःला जे समजतात त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी या विद्वानाला सल्ला दिला आहे. आता हे विद्वान किती ऐकतील हे देव जाणो, परंतु श्याम मानव हे जे आता आलेले आहेत हे काही इलेक्शनच्या काळापुरतं त्यांचा वापर महाविकास आघाडीला करायचा आहे. केल्यानंतर श्याम मानव हे तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. निवडणूक घोषित झाली त्याच दिवशी तुम्ही 359 GR जारी केले होते, 112 टेंडर जारी केले होते, त्यानंतर त्याच्या तक्रारी झाल्या आणि आता हे सगळं परत घ्यायची नामुष्की तुमच्या सरकारवर होती. अनेक लोकांच्या मतदारसंघामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्वीपासून करण्याच्या तयारीत होते. मतदारसंघामध्ये असलेली कामं ही झाली पाहिजे. आता ही टेंडर म्हणजे काय तर आज जरी टेंडर फ्लोट झालं तरी त्याचा कालावधी हा 1 महिन्याच्या आसपास असतो, परंतु टेंडर फ्लोट झालं तर या आचारसंहितेमध्ये कोणालाही वर्क ऑर्डर देता येत नाही ना ते काम पूर्णत्वास जात नाही. म्हणून तरी
काही लोकांच्या तक्रारी जाणून बुजून जे केल्या आहेत की बाबा यांच्या मतदारसंघामध्ये एवढा निधी आला आहे हे लोकांना जर कळलं तर मतदानावर परिणाम होईल असं जर वाटत असेल म्हणून निवडणूक आयोगानं त्या कामाला जर स्थगिती दिली असेल तर त्याच्यात काही गैर नाही, परंतु ही टेंडर प्रोसेस ही आचारसंहितेनंतर पुन्हा स्टार्ट करता येईल. लाडक्या बहीण योजनेबद्दल सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्या महिलांनी नियम डावलून शासनाचे पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून त्या पैशाची वसुली सरकार करणार आहे. असं कोणी सांगितलं? सगळ्या लाडक्या बहिणींनी आपल्या नियमामध्ये बसणारे ऑनलाईन फॉर्म भरलेले, त्याची छाननी झालेली आहे. ते सिलेक्ट का रिजेक्ट, अनेक फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत. असं नाही आहे की सगळेच भरले सगळे सिलेक्ट झाले नाही. जे सिलेक्ट झाले ते सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये कुठेही कटछाट होणार नाही. त्या सर्वांना पैसे हे चालू राहतील. अहमदनगरला संगमनेरची जी विधानसभेची जागा आहे त्या जागेवरून सुजय विखे पाटील निवडणूक लढवण्याची तयारी दाखवत होते, मात्र त्यांना तिकीट नाकारल्याचं सध्या समजते. कारण ही जागा महायुतीमध्ये शिंदे सेनेकडे आहे, त्यामुळे एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून त्यांना तिथून ती उमेदवारी नाकारल्याची माहिती आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 1-2 जागा वगळता ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत ते वगळता कोणत्या युतीमध्ये कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार आहे, कोणती जागा कोण लढवणार आहे याबद्दल कोणीही संकेतसुद्धा दिलेले नाहीत. 2 दिवसामध्ये महायुतीच्या काही उमेदवाराची यादी डिक्लेअर होणार आहे. त्यामध्ये त्यानंतरच कोणता मतदारसंघ कोणाकडे जाईल त्या पद्धतीने उमेदवार ठरल्या जातील. म्हणून याची जागा याच्याकडे गेली, त्याची जागा त्याच्याकडे गेली, ह्या सगळ्या वावड्या आहेत. याच्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. भाजप काही विद्यमान आमदारांची तिकीट कापणार आहे तसं काही आपल्या पक्षात होणार नाही. भाजप काय करतात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि आमच्या पक्षातही शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागणार आहे. यादी कधी येणार आहे? यादी कधी येणार? आमची यादीसुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये येणार आहे. यादी ही 2 टप्प्यात असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एक उमेदवारांची यादी, दुसऱ्या टप्प्यामध्ये फायनल यादी. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की काही आमदारांना तुम्ही गाडणार आहेत? नाही, त्या संदर्भात पूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला होऊ ते शकतं सर? ते काही निर्णय घेऊ शकतात. त्यांना जर जे योग्य वाटेल त्या पद्धतीने ते निर्णय घेतील आणि तो सर्वांना बंधनकारक असेल. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की लाडकी बहीण योजना आमचीच होती, आम्हीच पहिल्यांदा सुरू केली होती, त्यात तुम्ही 500 रुपये कमी केले, आम्ही तरी 2000 रुपये दिले. पृथ्वीराज चव्हाण आता झोपेतून उठल्यासारखं जे काही बोलत आहेत ते चुकीचं आहे. जर तुमची योजना होती तर त्याची अंमलबजावणी का नाही केली? स्वप्नामध्ये योजना ठरत नसतात. योजना ठरवणं, त्याची अंमलबजावणी करणं याला महत्त्व असतं. आज जे 50-50, 60-60 हजारचे जे मेळावे होत आहेत ना ते त्यांना पैसे मिळाल्यामुळे होत आहेत. जर ते पैसे मिळाले नसते तर एवढ्या लाडक्या बहिणी या मेळाव्याला आल्या नसतात. हा जो आनंद आहे ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा, हा जो आनंद आहे तो दिवाळीपेक्षाही मोठा सण ते लोक साजरा करत आहेत. म्हणून आता यांनी किती जरी बोंबा मारल्या तरी लाडकी बहिणी ह्या आमच्या पाठीशी आहेत. सर, हिंदीत हवा आहे. मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी काल जयंत पाटलांचं नाव इनडायरेक्टली पुढे केलंय. काँग्रेसमध्येही असंच आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात आहे. सर, तुमचं मत? हिंदी में चाहिए. महाविकास आघाड़ी में बहुत दिनों से मुख्यमंत्री नाम की चर्चा हो रही है. उबाटा गट के कुछ नेता तो खुद दिल्ली जाके जो वहाँ के श्रेष्ठी बैठे, मैडम जी बैठे हैं, वो राहुल जी बैठे हैं, उनके चरण में दंडवत करके भी आए, लेकिन उनका नाम आगे आ नहीं पाया. बाद में कांग्रेस ने भी अपना दावेदार घोषित की थी कि कांग्रेस के तरफ ही मुख्यमंत्री होगा, मुख्यमंत्री होगा. जो ज्येष्ठ नेता कहे जाते हैं वो जो शरद पवार साहब है, उन्होंने कहा था कि हमको मुख्यमंत्री पद में कोई इंटरेस्ट नहीं. लेकिन आज अगर देखेंगे तो हर कोई पार्टी अपना चेहरा सामने लाने की कोशिश कर रहा है. जयंत पाटिल है, कल उनका नाम उन्होंने इनडायरेक्टली घोषित किया है. इसका मतलब महाविकास आघाड़ी में भी अभी तक कोई भी चेहरा लेके वो इलेक्शन लड़ने वाले नहीं हैं, ना लड़ा सकते हैं. हर पार्टी को लगता है कि हमारा चेहरा आगे रखे ही इलेक्शन लड़ना चाहिए, लेकिन वो नौबत अभी इनके तरफ नहीं आएगी. ये हर कोई अपने पार्टी का नेता का ही चेहरा लेके आगे चलने वाले. इसलिए महाविकास आघाड़ी होती या नहीं होती इसके ऊपर भी क्वेश्चन मार्क है. बहुत सारी हमारी जानकारी के हिसाब से कि मिनिमम 50 ऐसी जगह है जहां महायुति की, महाविकास आघाड़ी की
जैसे मैत्रीपूर्ण लड़त जैसे कहा जाता है उस तरीके के लड़त होने की संभावना है। अगर वैसा नहीं हुआ तो महाविकास आघाड़ी की युति भी होगी, ऐसा आज के तक तो मालूमत है। महायुति का सीट शेयरिंग कब तक हो जाएगा और संभाजीनगर में शिवसेना कितनी सीट लड़ने जा रही है? महायुति की सीट शेयरिंग ये 2-3 दिनों में फाइनल हो जाएगी। मुख्यमंत्री साहब आज दौरे पे है, शाम तक वो आएंगे और महायुति की जो फाइनल बैठक यहाँ एक होगी, उसके बाद दिल्ली में एक बैठक सभी नेताओं के साथ में होगी और 3 या 4 दिन में पहली 3 दिन में पहली यादी महायुति के भले भाजपा की हो, सेना की हो या राष्ट्रवादी अजीत दादा की हो, ये सामने आने वाली है। क्या सुनील वानखेड़े आपकी तरफ से कंटेस्ट करेंगे? देखिए, सुनील वानखेड़े का नाम आज उछाला गया है, लेकिन उन्होंने मुझे समीर वानखेड़े उनका नाम आज उछाला गया है, लेकिन अभी तक तो उनसे सीएम से बात हुई या नहीं हुई इसके बारे में कोई जानकारी नहीं है। अगर वो लड़ना चाहते हमारे पार्टी से तो उसका निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब लेंगे। सर, त्याग इस विषय पे बहुत चर्चा हुई है कल से। सर, क्या आपको त्याग का विषय पता करके आपसे ज्यादा जगह लेने का भाजपा का मंसूबा है, क्या बताएंगे आप? देखो, त्याग का कोई ये नहीं होता, तराजू नहीं होता, किसने कितना त्याग किया है और किसने कितना नहीं किया है। तो जो भी होगा, त्याग तो सभी लोगों ने किया है, भाजपा ने किया है, हमने किया है, राष्ट्रवादी ने किया है। तो ये सब मिलके एक अपना मिलके सीट शेयरिंग भी करेंगे और किसको क्या देना है इसका डिसीजन भी लेंगे। लेकिन इसके लिए हमारे में कोई गड़बड़ी नहीं है या तो हमारे में कोई झगड़ेबाजी नहीं है। नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि नाशिक शहरातून आम्हाला काहीतरी जागा द्यावीत अशी विनंती करणार आहेत। प्रत्येक पक्षामध्ये फक्त शिवसेनाच नाही, भाजपमध्ये असेल, राष्ट्रवादीमध्ये असेल, सर्वच पक्षामध्ये, मग तो उबाटा गट असेल की काँग्रेस असेल की शरद पवारचा गट असेल, प्रत्येक पक्षामध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये अशा ह्या घटना घडत असतात। आपल्याला जागा मिळाव्या तर हा कार्यकर्त्याचा आग्रह असतो, परंतु त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार त्या नेत्यांना असतो। ते नेते जे ठरवतील त्याचप्रमाणे जागा लढवल्या जातील। मागणी करणं हे कार्यकर्ते गैर नाही आहे, पण सीट कोणती सोडायची हे युतीतले नेते ठरवतील। बऱ्याच प्रतीक्षेनंतर राजेंद्र शिंगणे आता तुतारी हातात घेणार आहेत। राजेंद्र शिंगणे हे पहिल्यापासून अनबॅलन्स होते। सकाळच्या शपथविधीला सुद्धा ते हजर होते, दुपारी शरद पवारांकडेही हजर होते, आजही ते अजितदादाबरोबर आहेत, संध्याकाळी ते पुन्हा शरद पवार साहेबांकडे जातील, पुन्हा भविष्यामध्ये आणखीन काही घडलं तर ते पुन्हा अजितदादाकडे येतील। म्हणून असे अनबॅलन्स माणसं जाणं येणं हे राजकारणामधलं काही नवीन नाही आहे आणि म्हणून शिंगणेवर आता किती विश्वास ठेवायचा हे त्यांच्या पक्षाच्या नेत्याने ठरवलं पाहिजे। संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांनी देखील नाराजी व्यक्त केली सरकारवर, ते देखील तुतारी हातात घेतील अशी शक्यता आहे। सतीश चव्हाणांनी जर तुम्ही पाहिलं गेल्या वर्षभरामध्ये किमान 6-7 वेळेला अजितदादाला गंगापूर मतदारसंघामध्ये बोलून अनेक कामाचे उद्घाटन केलेले होते। हे नाकारून चालेल का? मग ते जे काही उद्घाटन केले होते, जे काही विकासाचे कामं केले, त्याला निधी कोणी दिला होता? अजितदादानेच दिला होता ना। मग त्या नेत्याकडून कामं करून घ्यायची पूर्ण आणि त्या सरकारवर टीका करायची, मला वाटतं हे योग्य नाही, ही पद्धत नाही आहे। तुम्हाला निवडणूक लढवायचा हा भाग वेगळा आहे, परंतु त्याच्यासाठी महायुतीला जबाबदार ठरणं हे चुकीचं आहे। इतका करोडोचा निधी त्यांच्याकडून घेतल्यानंतर आपण त्यांच्या विरोधात बोलणं मला वाटतं सतीश चव्हाण सारख्या नेत्याला शोभत नाही। म्हणून त्यांनी बोलताना जर तुम्हाला इलेक्शन लढवायची तर त्या निवडणुकीपुरतं बोला, पुन्हा टीका करून असा मला त्याचा मैत्रीचा सल्ला असेल। निवडणूक लढवायची तयारी त्यांनी 2 वर्षापूर्वीपासून चालू केली होती। आता त्यांना माहिती आहे तिथं भाजपचा उमेदवार आहे, आमदार आहे, म्हणून तिकीट मिळणार नाही या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केलंय। किरण सामंतांकडून पोस्टरबाजी केली जाते, विठ्ठलाचा वारकरी, विधानसभेचा मानकरी, अंधेरा हटेगा सूरज निकलेगा अशाचे पोस्टर चढवले। मी पहिल्यांदा सांगितलं की किरण सामंत असेल की आणखीन इतर असेल, सर्वांना अपेक्षा आहेत ही निवडणूक आपण लढवावी आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब जरूर घेतील। तुमच्या प्रचाराचं स्तंभपूजन झालंय, तुमची इलेक्शन कशी पाहता? माझी इलेक्शन म्हणजे महायुतीची इलेक्शन आहे। महायुतीमध्ये एक शिलेदार मी आहे, म्हणून माझी सुद्धा निवडून आणण्याची जबाबदारी माझी तर आहेच आहे, परंतु इतर सीटा सुद्धा निवडून कशा येतील याची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं मी त्या पद्धतीने जोरकसपणे प्रचाराला लागलोय
आणि मी निश्चित अत्यंत बहुमताने गेल्या वेळेस असलेल्या लीडपेक्षाही डबल लीडली माझी सीट निवडून आणण्याचा प्रयत्न करेन। माझ्या मतदारसंघातील जनता जी अनेक वर्षापासून मला ओळखते, त्यांना माहिती आहे संजय शिरसाट कधीही कोणत्याही प्रकारची ना हप्तेखोरी करत नाही, ना कंपन्या बंद पाडत नाही, ना कुणाला धमकवत नाही, ना जमिनीचे चुकीचे व्यवहार करत नाही आणि कोणत्याही कामामध्ये तो कधी मागे पडत नाही। म्हणून कामाच्या जोरावर ती जनता मला निवडून देईल एवढा मला आत्मविश्वास आहे आणि त्यांच्याच जोरावर आज मी सगळे माझ्या ज्या पायऱ्या चढलोय राजकारणाच्या त्या जनतेच्या आशीर्वादामुळे चढलोय, म्हणून जनता ही माझ्या पाठीशी कायम राहील असा माझा विश्वास आहे। तुमच्या मतदारसंघातले सगळे प्रमुख पदाधिकारी तुम्ही फोडले शिवसेनेचे, अजून कोण आहे? आणखीन रोज आता तुम्हाला रोज आता मी फक्त त्यांना एक एवढीच विनंती केलेली की आता मुख्यमंत्र्याकडे जाऊन प्रवेश घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्याची व्यस्तता पाहून आता महाराष्ट्राचं राजकारण आहे, युतीचे बोलणे आहेत, स्ट्रॅटेजी आहेत, सगळ्याला भेटणं आहे, काही मोठमोठ्या लोकांचे प्रवेश आहेत, अशा वेळी तिकडं न जाता आता सर्व प्रवेश माझ्याच कार्यालयामध्ये होतील आणि जे काही इच्छुक आहेत येण्यासाठी पक्षात त्यांना सर्वांना आता या 2 दिवसामध्ये मी पक्षात घेणार आहे। मोठ्या नेत्यांची काय, सर्व कार्यकर्ता हा मोठाच असतो, फक्त त्याला मानलं पाहिजे। उभाटा गटामध्ये कार्यकर्त्याची किंमत ही 0 होती, 0 असं समजलं जायचं। कार्यकर्ता हा तुमचा घरगडी नाही, कार्यकर्ता हा पक्षासाठी स्वतःच्या ताटातलं दुसऱ्याला देऊन काम करत असतो, म्हणून त्याला महत्त्व दिलं पाहिजे। हे ज्यांना समजलं नाही म्हणून त्यांचा पक्ष आज हा रसातळाला गेला आहे।